प्रशासकीय दिरंगाई आणि आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणामुळे सामान्य जनतेचा पैसा कसा वाया जातो याचं उदाहरण वसई पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराशेजारी पाहायला मिळतंय। या ठिकाणी 35 ते 40 औषधांच्या बाटल्यांचा साठा हा फेकून दिल्याचं आढळून आलंय। या सर्व औषधांची मुदत ही फेब्रुवारी महिन्यामध्ये संपली आहे, पण मुदत संपलेल्या औषधांची या पद्धतीनं विल्हेवाट लावणं हे कितपत योग्य आहे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते। शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकदा औषधांचा तुटवडा जाणवत असताना मोठ्या प्रमाणावर औषधं वाया गेल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। ही औषधं योग्य वेळी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये वाटली असती तर अनेक बालकांना त्याचा लाभ झाला असता, पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा साठा गोदामात सडवून ठेवला आणि मुदत संपल्यावर तो साठा गुपचूप कचऱ्यात फेकून दिल्याचा आता आरोप होतोय। वसई पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराशेजारी फेकून देण्यात आलेल्या औषधांच्या साठ्याचा घटनास्थळावरून आढावा घेतला आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरनं। सर्वसामान्यांना जगण्याच्या हक्काची थट्टा हे प्रशासन कशा प्रकारे मांडतंय याचं भयानक वास्तव आज आपल्याला मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण सध्या वसई पंचायत समितीचा हा जो गेट आहे, मुख्य प्रवेशद्वार आहे, याच्या खाली आपण जर बघितलं गेटच्या अगदीच बाजूला, गटाराच्या बाजूला ही जी गव्हर्नमेंट सेलची औषधं आहेत ही कशा प्रकारे पडलेली आहेत ते बघू। जवळपास 35 ते 40 ही अशी औषधं आहेत, ही जी अशी गटाराच्या बाजूला पडलेली आहे। PD डोम या नावाचं हे औषध आहे, लहान मुलांना देण्यासाठी वापरलं जात आहे। वास्तविक उलटी होणं, अपचन, गॅस या पोटाच्या विकारासाठी हे औषध वापरलं जातं आणि एक्सपायरी डेट जर बघितली तर फेब्रुवारी 2026 ही अशी संपलेली आहे। मात्र संपलेली असताना ही अशी जर औषधं ही अशा कचरा कुंडीत जर प्रशासनाचे अधिकारी फेकत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, कारण की शासन हे जे गरीब आणि गरजू जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी हे विनामूल्य औषध देत असतं। त्यांना पोहोचवण्याची जबाबदारी आहे तेथील अधिकाऱ्यांची आहे, डॉक्टरांची आहेत। मात्र जर बघितलं तर गटाराच्या किनारी रस्त्यावर अशी औषधं पडलेली आहेत। हे भयान वास्तव जर बघितलं तर खरोखरच जे तासन तास रांगेत औषधांसाठी उभी राहतात ही रुग्ण, त्यांना हे औषधं पोचतात का? शासनाच्या एवढ्या चांगल्या योजना आहेत, मात्र अधिकारी वर्ग त्या रुग्णांपर्यंत, गरजूंपर्यंत पोचवत नाही आहेत। त्यामुळेच ही पोटात जाणारे औषधं गटारात जातात। प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, वसई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।